मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी संतोष कोळी. आज आपण 6 फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी पाहणार आहोत. त्यापूर्वी एक चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. आजचा आपण पहिला क्वेश्चन पाहूया. कोणत्या बँकेने MSME साठी रूफटॉप सोलर फायनान्स लॉन्च केले? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऍक्सिस बँक. विस्तृत माहिती पाहूया. मित्रांनो, पाहूया की हे रूफटॉप सोलर फायनान्स नेमके काय आहे. तर ऍक्सिस बँकेने रूफटॉप सोलर फायनान्स हे एक नवीन वित्त पुरवठा उत्पादन सुरू केले आहे आणि त्याचा उद्देश पाहूया आपण आता. उद्देश काय आहे तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच की MSME त्यांच्या व्यावसायिक छतावर सौर ऊर्जा प्रणाली स्वीकारण्यास मदत करणे. म्हणजेच मित्रांनो, सौर ऊर्जा प्रणालीस मदत करण्यासाठी ऍक्सिस बँकेने हे सोलर फायनान्स रूफटॉप सोलर फायनान्स लॉन्च केलेले आहे. चला तर आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे. पद्म पुरस्कार विजेते डॉक्टर आंद्रे बेटिले यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाजशास्त्रज्ञ. आता अधिक माहिती. मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ डॉक्टर आंद्रे बेटिले यांचे वयाच्या 91व्या वर्षी दिल्ली येथे निधन झाले. इथे पाहू शकता आपण यांचा फोटो. आणि यांना 2005 मध्ये त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढचा क्वेश्चन पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 3 पाहूया. कोणत्या राज्यात नुकतेच एरोस्पेस रिसर्च साठी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन झाले? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. मित्रांनो, एअरबस आणि GSV यांनी गुजरातमध्ये एरोस्पेस रिसर्च साठी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केलेले आहे. कुठे केलेले आहे तर ते गुजरातमध्ये केलेले आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर कौशल्य विकासाद्वारे भारताच्या एरोस्पेस इकोसिस्टमला बळकटी देण्यासाठी ह्या सेंटरचे उद्घाटन केलेले आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, गुजरातमध्ये हे सेंटरचे उद्घाटन झालेले आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी भारतातील कोणते शहर सर्वात परवडणारे आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला. नाईट फ्रँक इंडिया, डेलॉइट इंडिया आणि कॉक्वेरेली सायमन्स QS यांनी संयुक्तपणे एक अहवाल प्रसिद्ध केला मित्रांनो. आणि यात भारताचे 155 दशलक्ष विद्यार्थी आदेश ह्या शीर्षकाखाली म्हणजे हे नाव असलेल्या अहवालात, ज्यामध्ये त्यांनी अधोरेखित केले की नवी दिल्ली जगातील सर्वात परवडणारे विद्यार्थी शहर म्हणून उदयास आलेले आहे. मित्रांनो, हा खूप महत्वाचा अहवाल आहे परीक्षेसाठी. आता प्रश्न क्रमांक 5 पाहूया. कोणता जिल्हा 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अलवर. राजस्थान मधील जिल्हा आहे हा मित्रांनो. अलवर हा राजस्थान मधील जिल्हा आहे. तर तो भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच की IRDAI यांच्या संयुक्त उपक्रमातून 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा संरक्षण अंतर्गत 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा बनला आहे. आणि तो कुठला आहे? तो अलवर. चला तर पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात शक्तिशाली आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अमेरिका. याची आता अधिक माहिती जाणूया आपण. मित्रांनो, नुकत्याच झालेल्या लष्करी सामर्थ्याच्या अहवालामध्ये 2026 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून 0.0741 पॉवर इंडेक्स स्कोअरसह अव्वल स्थानावर आहे मित्रांनो. आणि त्यानंतर कुणाचा नंबर येतो तर तो आहे रशिया, चीन आणि भारत ह्या अहवालामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. चला तर आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आजचा आपला 7वा प्रश्न पाहूया. भारताच्या परकीय चलन साठ्याने अलीकडेच कोणत्या विक्रमी पातळीवर पोहोचलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 723.8 अब्ज. अधिक माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो, भारताच्या परकीय चलन साठ्याने विक्रमी म्हणजेच की 723.8 अब्जाचा टप्पा गाठलेला आहे आणि देशाच्या परकीय चलन साठ्यात आतापर्यंतचा हा उच्चांक गाठलेला आहे. म्हणजेच की भारताच्या इतिहासात आतापर्यंतचा हा उच्चांक पातळी आहे. म्हणजेच भारताच्या परकीय चलन साठा 723.8 अब्जाचा टप्पा ओलांडलेला आहे. चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण प्रश्न क्रमांक 8 पाहूया. महिला प्रीमियर लीग म्हणजेच की WPL 2026च्या हंगामात कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले? आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच की RCB. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, महिला प्रीमियर लीग म्हणजेच की WPL 2026च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अंतिम सामन्यात कुणाचा पराभव केला तर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून हे जेतेपद पटकावलेले आहे. आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विक्रमी म्हणजेच की 204 धावांचा पाठलाग करून हा इतिहास आपल्या नावावर केलेला आहे. आणि उत्कृष्ट खेळीबद्दल स्मृती मानधनाला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे हे दुसरे विजेतेपद आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. 2026 हिवाळी ऑलिम्पिक कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इटली. तर अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2026 चे हिवाळी ऑलिम्पिक ज्याला अधिकृतपणे मिलानो कोर्टिना 2026 म्हणतात ते इटलीमध्ये होणार आहे. आणि याचे आयोजन कधी होणार आहे तर ते 6 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित होणार आहेत. आणि भारत 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक मध्ये एका लहान तुकडीसह सहभागी होईल. चला तर प्रश्न क्रमांक 10 पाहूया. तर मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न पाहूया. 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक विजेतेपद कोणी पटकावले? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. तर मित्रांनो, 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक विजेतेपद भारताने पटकावलेले आहे. आणि 2026चा ICC 19 वर्षाखालील विश्वचषक हा स्पर्धेचा कितवा होता तर 16वी आवृत्ती होती. आणि अंतिम सामन्यात भारताने कोणाचा पराभव केला तर तो इंग्लंडचा पराभव केला. किती धावांनी तर 100 धावांनी पराभूत करून. आणि एकूणातले भारताने हे 6वे अंडर-19 विश्वचषक विजेतेपद जिंकलेले आहे. तर मित्रांनो, हे होते आज आपले 6 फेब्रुवारी 2026 चे महत्वपूर्ण असे 10 प्रश्न आणि उत्तर, आणि त्याची आपण सविस्तर अशी माहिती बघितलेली आहे, जे की आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्वाचे ठरतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.